नमस्कार मंडळी, मी स्नेहा द रेडियंट वुमन ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज माझ्या सोलो ट्रिपचा दिवस आहे 6वा आणि मी सकाळी निघाली ओला बाईक्सच्या मदतीने काशी विश्वनाथ मंदिर, जे बनारसमधील खूप मोठं आणि फेमस असं म्हटलं जातं, ते पाहण्यासाठी. ह्याआधीसुद्धा मी ह्या जागे आली होते, पण ह्या जागेवर येण्याचं किंवा ह्या मंदिराला भेट देण्याचं आकर्षण वेगळंच होतं. आणि त्यात एक म्हणजे हायली रेकमेंड केलं गेलेलं इकडचं फेमस स्वीट म्हणजे जे सकाळीच खाण्यात येतं ते म्हणजे मलईयो. आणि हे दुधापासूनच बनलं जातं आणि ह्याची बनवण्याची पद्धत खूप वेगळी आहे आणि ह्याची चव पण खूप छान आहे. त्यानंतर दुसरं रेकमेंडेशन होतं ते म्हणजे लक्ष्मी चायवाले. हो, ह्यांचा जे सफेद मक्खन असतं म्हणजे आपल्या भाषेत म्हणू शकतो आपण मलई, म्हणजे फक्त ब्रेडवर मलई देऊन त्याच्यावर थोडीशी साखर टाकून हे चहासोबत सर्व करतात. ब्रेड आणि चहाचा आस्वाद घेऊन मी निघाले होते काशी विश्वनाथ मंदिराच्या ॲक्च्युअल लाईनमध्ये लागण्यासाठी, कारण इथे खूपच गर्दी होती भाविकांची आणि मी इथे VIP पास घेतला होता स्वतःसाठी. तरीही मला 1 तास पूर्ण लागला या मंदिराचा प्रवेश मिळवण्यासाठी. आतमध्ये गेल्यानंतर खूप प्रसन्न वातावरण होतं आणि लोकांची गर्दीही तेवढीच होती आणि लांबून लोक इथे आले होते दर्शनासाठी. हे मंदिर आपलं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर मानलं जातं आणि खूप सुंदर आणि प्रसन्न वातावरण आणि दर्शन खूप छान झाल्यानंतर मला लागली होती खूप भूक, कारण दुपारची वेळ झाली होती. मी जवळच एक हॉटेल होतं जिथे मी गेले आणि दक्षिण काशी असं त्या हॉटेलचं नाव होतं. तिथे मस्त हलकं असं मी जेवण प्रेफर केलं त्या दिवशी आणि खूप मस्त छान जेवल्यानंतर मी माझं पुन्हा ओला बाईकने प्रवास करून जाण्याचं ठरवलं हॉटेलवर. ओला बाईकने मी पुन्हा माझ्या हॉटेलवर पोहोचले. दुपारची वेळ होती त्यामुळे हॉटेलवर गेल्यानंतर मी रेस्ट केला आणि थोडा आराम करून झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे मी निघाले होते इथली फेमस गंगा आरती अटेंड करण्यासाठी, जी होती दशअश्वमेध घाटवर. हा दशअश्वमेध घाट मंदिराच्या जवळच होता, पण संध्याकाळी जायचं होतं इथे, कारण गंगा आरती साधारणपणे 7 वाजता सुरू होते. मार्केटमधून मी माझा मार्ग काढत पोहोचले होते गंगा घाटवर आणि इथेच जागा शोधत लकीली मला आरती जवळून पाहण्याची संधी मिळाली. मी वेळ वाया न घालवता मला मिळालेल्या जागेवर मी स्थानपन्न होऊन बसले आणि त्यानंतर थोड्याच वेळाने आरती सुरू झाली. आरतीसाठी प्रचंड गर्दी होती लोकांची आणि पॉझिटिव्ह वातावरण होतं. सगळीकडे पूजेची तयारी चालू होती. बरीच लोक व्हिडिओ शूटसुद्धा करत होते आणि खूप छान होतं आणि आरती जवळून पाहायला मिळाली याचा आनंद खूप होता. साधारणपणे एक अर्धा तास मला आरती जवळून पाहायला मिळाली. गंगा विजय नमः. आरती झाल्यानंतर मी तिकडेच असणारं एक चाट ट्राय केलं, आलू चाट असं म्हणतात. मस्त गरम आलू चाट मला खायला मिळालं. मग मस्त अशी थंडीची चाहूल लागलीच होती. ती त्याच्यामध्ये गंगा आरती झाल्यानंतर बसून मी आलू चाट खाल्लं. मस्त असा माझा दिवस छान गेला.
अगदी सकाळी मंदिराचं दर्शन आणि हे संध्याकाळी त्यानंतर मी माझ्या हॉटेलवर गेले मार्केट फिरत आणि छान होतं. सो अशा पद्धतीने माझा दिवस 6वा छान गेला आणि मग मी माझी सायकल ऑटो राईड घेतली आणि हॉटेलच्या दिशेने निघाली. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तोपर्यंत भेटूया आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.